आज माझ्या अल्प किंवा अत्यल्प उधारक शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही 50,000 रुपयाच्या पेक्षा जास्तीची रक्कम देतो। टाळ्या वाजू नका, कशी ती लक्षात घ्या। 12,000 रुपये शेतकरी म्हणून त्याला नमोचे 6 आणि आमचे 6 12,000 रुपये मिळतात। माझी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये 2 जण असले तर 18 दूने 36,000 रुपये मिळतात। आज तर इतक्या त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत दादा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, दादा मिळाले, फोटो काढा ना दादा, फोटो काढा ना। म्हणजे इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, गोरगरीब घरातल्या महिला आणि चांगल्या महिलांना पण मिळाले। म्हणजे चांगल्या म्हणजे सगळ्यात चांगल्या महिला आहेत, चांगल्या घरातल्या, आर्थिक परिस्थितीने चांगल्या असलेल्या। माझा शब्दाचा गैरअर्थ घेऊ नका, सगळ्यात चांगल्या घरातल्या महिला असतात, मायमाऊली आहेत, बहिणी आहेत, मुली आहेत, त्यांना मला कुठेही दुखवायचं नाही। पण आर्थिक परिस्थिती चांगला असणाऱ्या घरातल्या महिलांना पण मिळाल्या। म्हणजे 18 दूने 36 आणि 12 48, 3 गॅस सिलेंडर फ्री, ते 2,500। किती झाले? 50,000। त्याच्यानंतर 7.5 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 30 हॉर्सपॉवरचं बिल माफ केलेलं आहे। आता तुम्हाला बिल शून्याचं तुमचं येईल, चाललेलं आहे ते काम। त्याच्यामध्ये ॲव्हरेज 10,000 रुपये वाचलेले। आता बिल तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, पुढचं बिल भरायचं नाही। म्हणजे 10,000 ते 60,000 रुपये हे सरकार, काही थोडा त्याच्यात 6,000 केंद्राचे, पण ह्या पद्धतीनं ह्याच्यात स्टायपन वगैरे तर वेगळाच आहे, तो काही प्रत्येक घरात मिळेल असा माझा दावा नाही, म्हणून मी ते त्याच्यामध्ये धरलं नाही। पण हे आणि त्याच्यात तो जर दुधाचा धंदा करत असेल तर त्याच्या दुधाला 5 रुपये लिटरला जास्त अनुदान, म्हणजे ते ॲडिशनल। म्हणजे नाही, ते मुलीचं शिक्षण ते वेगळं, ते काही मी शेतकऱ्याला नाही, ते सगळ्यांनाच आहे, ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्या सगळ्याच। ते शून्य ते आपल्या इथं आहे, सगळीकडे नाहीये। आपल्या बँकेची परिस्थिती बरी म्हणून बाकीकडे 2.5% वगैरे, इथं देसाई आहेत त्यांना विचारा, 2.5% वगैरे त्या ठिकाणी हे आहे, म्हणजे लागलेले। पण आणि 80 कोटी जनतेला मोफत धान्य, ते मोफत धान्य पण मी सोडून देतो, कारण सगळ्या शेतकऱ्यांना मिळत नसेल। पण आज विचार करा, शेतकरी जरी तो नसला तर जवळपास त्याच्या घरात आज 50,000 रुपये घ्यानं त्या मार्गाने। कशाला म्हणतात 50,000? आमची लोक चेष्टा करतात, हे कशाला चुनाव जुमला आहे, अमकं आहे, तमकं आहे, फलान आहे। आम्हाला एक समाधान आहे, आमची माय माऊली समाधानी आहे, आमची मुलगी समाधानी आहे, आमची बहीण समाधानी आहे, त्या गोष्टीचं समाधान आम्हाला आहे। आणि आम्ही, मला तर खूप दिवस अर्थ हे वीज बिल माफ करायचं होतं, ते मी ठरवलेलं होतं, ते केलं। परंतु अजून कधी कधी दादा 7.5चं केलं, मग आमचं 10चं आहे ना, आम्ही 5-6 लोकांनी मिळून लिफ्ट केले, आमची 20ची मोटर आहे ना। अरे काय तुझी 50ची असेल, कुठपर्यंत जातो? 44 लाख शेतकऱ्यांना ह्याचा बेनिफिट मी देण्याचा प्रयत्न केलाय। 44 लाख, काही थोडी साधीसुधी 15,000 कोटीचा बोजा हा उचललेला आहे। हे माफ केलं म्हणजे हे माफ नाही होत, आम्हाला तिजोरीतनं त्या महावितरणला द्यावं लागतं। आम्हाला तिजोरीतनं 46,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना त्या ठिकाणी द्यावे लागतात। अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प सादर करत असताना जास्तीत जास्त अपेक्षा माझ्या राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महिला वर्गाला, पुरुष वर्गाला पूर्ण करण्याचा, प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातनं आम्ही अर्थमंत्री म्हणून केलेला आहे। आणि त्याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत। म्हणजे ते काही वेळेस कसं, काही योजना मागासवर्गीयांच्या करता असते, काही योजना आदिवासींकरता असते, काही योजना अल्पसंख्याक किंवा ओबीसींच्या करता असते, तसं नाही, ह्याच्यात सगळे त्याच्यात घेतलेले आहेत। महाराष्ट्र आघाडीचं राज्य आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य चांगलं कसं ठेवता येईल आणि ह्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी करत असताना हा अर्थसंकल्प मला शेतकऱ्याला बळ देणारा अर्थसंकल्प, महिलांना सक्षम करणारा, महिलांना सबल करणारा, महिलांना एक आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करणारा,
त्याचबरोबर युवकांना प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी मी या अर्थसंकल्पातनं प्रयत्न केलेला आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात मला काही योजना तर काही शहरांकरता आहे म्हणून मी जास्त त्याचा प्रोपोगंडा केला नाही। पिंक रिक्षा ही 17 शहरांमध्ये आम्ही त्या योजना राबवतोय आणि त्याच्यामध्ये पिंक रिक्षा, त्या रिक्षाची किंमत जर 4 लाख रुपये असेल तर त्याच्यातनं 40,000 रुपये त्या महिलेनी भरायचे, त्याच्यानंतर 80,000 रुपये राज्य सरकार देणार, 10% महिलेचे, 20% राज्य सरकारचे, 70% त्या संस्थेचे पण वित्तीय संस्थेचे। पण रिक्षा ई रिक्षा, तिला पेट्रोल डिझेल लागणार नाही, इलेक्ट्रिक रिक्षा, अशा पद्धतीनं ती पण योजना आपण आणलेली आहे। खूप योजना आहेत त्याच्यामध्ये गरोदर माता बालकांच्या करता पण योजना आहे, प्रत्येक घराला नळाची जोडणी देणारी योजना आहे, लखपती दीदीची योजना आहे, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना व्याज परतावा परत देण्याची त्या ठिकाणी योजना आहे, शुभमंगल सामूहिक योजना आहे। बऱ्याच ज्यावेळेस महिलांना आम्ही इतक्या योजना दिल्या त्यावेळेस वारकऱ्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ आम्ही स्थापन केलं। दिंड्यांना साधारण प्रतिदिंडी 20,000 रुपये आणि निर्मल वारीच्या करता जवळपास 36 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केले आणि पंढरपूर वारीचं जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची आम्ही घोषणा पण मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। युवकांच्या करता देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतलेले, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती दिलेली, सगळ्याच घटकांना सामावून घेतलंय। त्याच्यात आता एक नवी योजना आम्ही त्याच्यात आणली, 4 लाख मुलं मुली जर्मनीमध्ये पाठवायची आणि त्यांना स्किल आलं पाहिजे, ते कशाचं ते जर्मनीनं कळवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ट्रेनिंग देऊन मुलं किंवा मुली तुम्ही पाठवले आणि त्यांना थोडंसं तरी जर्मन भाषा त्यांनी शिकली पाहिजे। त्याकरता मी 70 कोटी रुपये यंदा तरतूद केली, शिकवायला पण सुरुवात त्या ठिकाणी केली। तिथं त्या मुलीला 2 लाख रुपये महिना पगार मिळणार आहे, 2 लाख रुपये महिना। माझं म्हणणं की त्याच्यामध्ये 1 लाख रुपये समजा त्यांना तिथं राहण्याला आणि जेवाय खावायला लागतील, खर्च जास्त होतो, 1 लाख रुपये तरी घरी पाठवू शकतात। अशा अनेक गोष्टी घडतायत, म्हणजे ज्यांना परदेशात जायचं आणि काही तिथं काम करायचं तर त्यांना हा रस्ता आहे। अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करणार आहोत। त्याच्या संदर्भामध्ये माझा काही दिवसांनी मला तुम्हाला सगळ्यांना दिवसा वीज द्यायची, तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। का तर सोलर पॅनल हा मोठा कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि तो 9,500 मेगावॉटचा राबवतोय। तो आता टप्प्याटप्प्याने आमच्या हातात येईल, मग ती वीज आम्हाला दिवसा मिळायला लागेल। त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांना म्हणणार आता रात्री वीज नाही, दिवसा वीज तुम्हाला ते घ्या, म्हणजे ती पण अडचण त्यांची दूर होईल। आता सोशल मीडियाला बघा, राष्ट्रवादीची एक हे फिरते, छोटीशी क्लिप आहे ती, त्याच्यात ती घरची लक्ष्मी वाट बघत असते आणि त्या बिबट्याच्या खुणा बिना चांगली जाहिरात झालेली आहे आणि तशा पद्धतीनं आपण एक लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचं आणि ठसवण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय। ह्या वेगवेगळ्या विभागाला पण मी चांगला निधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, विशेषतः कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास, शालेय शिक्षण विभागाला पण मी 1.25 लाख कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाला जवळपास 30,000 कोटी रुपये, जलसंपदाला 20,000 कोटी, ग्रामविकासला 30,000 कोटी, सामाजिक न्यायाला 21,000 कोटी, आदिवासीला 17,000 कोटी, सार्वजनिक आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं ठेवण्याच्या करता 15,000 कोटी, अशा मोठ्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। काल कुणी सोशल मीडियाला बघितलं असेल तर मला माहित नाही, काल मी इथं मध्ये देशी गायींना प्रोत्साहन देण्याच्या करता देशी जे ब्रीड आहे ते संपत चाललेलं आहे। तर एक सोमनाथ माने म्हणून आपलेच एक सुपुत्र आहेत, खूप हुशार आहे, त्यांनी मला सांगितलं दादा मी करतो, मी यंदा 72 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला सहिवाल, थारपारकर, गीर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या
देशी गाई ह्यांचं खिलार या तिथं आपण डेव्हलप करतोय. फार सुंदर आहे. कधीतरी तुम्हाला शक्य असेल तर पाहायला तिथं जावा. त्याच्यामध्ये एक जात आहे, मी तिचं नाव विसरलो, इतकी छोटी आहे, 2 फुटाचीच गाय आहे. आणि मी आता 2 गायी माझ्याकरता आणलेल्या आहेत. आता एक वळू तिकडनं आणायचं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी एक आहे. ती तर घरात आपण कुत्री मांजरं ठेवतो तशी घरात ठेवतात. आणि त्याचं गोमूत्र, त्याचे ते शेण वगैरे, त्याच्यातनं घरातले पंगनूर त्याच्यातले इतकं वातावरण चांगलं राहतं, रोगराई पण पसरत नाही. अशा पद्धतीनं तिथं रिसर्च चाललेला आहे. ते मला म्हणलं की दादा हे झाल्यावर आम्हाला आणखीन मदत लागेल. म्हणलं करा, परंतु हे पुढं पिढ्यानपिढ्या ते ब्रीड टिकलं पाहिजे, नाहीतर क्रॉसब्रीड करून अडचणी निर्माण होतील. अशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि त्याच्यातून एक वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात वळू, ती एवढा वळू 5 लाखाला आहे आणि ती बारकी गाय 2-2.5 लाखाला आहे सध्या. परवा बघा पंतप्रधान ते छोटी कालवड त्यांच्या घरात ते फिरवत होते, त्याला काहीतरी खायला दूध का काय देत होते. ती एकाच भागामध्ये ती मिळते. ते पण लुप्त होत चाललेलं आहे. आता आपण तिकडनं आणून ते आता पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा, इतके वर्ष आपण काम करतोय पण कधी कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि ते आता लक्षात आलं, ते आपण वाढवण्याचं काम करतोय. सांगायचं तात्पर्य की आपण हे सगळं करत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. त्याच्यातनं मी जनसन्मान यात्रा काढली, त्याचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मला तरी राज्यामध्ये ज्या ज्या भागात मी गेलो तिथं पाहायला मिळाला. आता गणेशोत्सव होता त्याच्यावर मी जरा थांबलो होतो. आता पुन्हा मी सुरुवात त्याची करणार आहे राहिलेल्या भागामध्ये जाण्याची. परंतु त्या यात्रेच्या निमित्तानं मी समाजातल्या सर्व घटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना ह्या योजना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला कुणावर टीकाच करायची नाही. मी यावेळेस ठरवलेलं आहे, आपण लोकांच्या समोर जायचं, सकारात्मक दृष्टिकोनाने जायचं, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. ह्या आमच्या योजना. गेल्या काळामध्ये आम्हाला संधी मिळाली. 5 वर्षात 4 वर्ष, त्या 4 वर्षात 1 वर्ष कोरोनाचं गेलं, पण कोरोनाच्या काळात ह्या राज्याला कोरोनामुक्त करण्याच्या करता आम्ही कसोशीनं प्रयत्न केला. मी तर सकाळी 8ला जाऊन मंत्रालयात बसायचो. माझ्याशिवाय त्या मंत्रालयात एक मंत्री बसायचा नाही. सगळे म्हणायचे यार कशाला जातो, मरशील. म्हणलं मेलं तर मेलं, काय जे नशिबात असेल ते होणारच आहे. परंतु भिवून कसं चालेल. आणि त्या ठिकाणी मी तिथं जाऊन बसायचो आणि यंत्रणा हलवायचो. त्या काळ कसा होता तुम्हाला माहिती, करोनाचा तुम्ही विसरला, पण जरा आठवा. सुरुवातीला एखाद्या घरातलं एखादी व्यक्ती करोनाने गेल्यानंतर त्या घराच्या बाजूने देखील लोक जात नव्हती. 4 घरं ओलांडून जायची, नको राव तिथं. आणि त्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर त्या घरातली लोक ते अंत्यविधी पण करत नव्हती. अंत्यविधीला मला दुसरी लोक ते कीट घालून द्यावी लागायची आणि त्यांना अंत्यविधी करावा लागायचा. आठवा, सगळं विसरून गेला. ह्या काळामध्ये अक्षरशः तुम्हाला व्हॅक्सिन म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, रेमडेसिवीर म्हणा, तुमचे वेगवेगळ्या पद्धतीनं जम्बो हॉस्पिटल म्हणा, व्हेंटिलेटर म्हणा, जे काही लागेल ते देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केला. डॉक्टर्स ते पहिल्यांदा डॉक्टरांनी तर दवाखाने बंद केले, घरी बसले. डॉक्टरांनी दवाखाने पण उघडले नाही. पुन्हा हळूहळू त्याच्यातनं हे व्हायला लागलं. काही काही ठिकाणी बेड उपलब्ध नव्हते. फोन करायची की दादा आमच्या इथं करोना झाला व्यक्तीला, काहीतरी बेडची व्यवस्था करा. अरे जास्त कशाला, ऑक्सिजन कमी पडला होता. मला त्या काळामध्ये सरकारला आम्हाला सगळे इंडस्ट्री ऑक्सिजन त्यांना देणारी ती बंद करावी लागली, ऑक्सिजनचा वापर करणारी इंडस्ट्री. आणि तो सगळा ऑक्सिजन आपल्याला माणसं जगवायला पाठवावं लागला. रात्री 1:30, 2 वाजता फोन यायचे, दादा आता ऑक्सिजन इथं संपत आलाय, लवकर टँकर आला पाहिजे. त्या टँकरला आम्ही पोलीस बंदोबस्तात टँकर पोचवायचो. प्रचंड म्हणजे काय मी काय सांगतो की आपली शॉर्ट मेमरी असते, लोक विसरून जातात. पण त्या काळात आपण राज्याला बाहेर काढण्याचं काम केलं.
आणि हे आता मगाशी रक्षाबंधनाचं दिगंबर किंवा कोणीतरी सांगितलं इतक्या एक तर महिला परवा भेटली म्हणले दादा तुम्ही पाठवलेले 3,000 रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले 3,000चे मी राखी बांधण्याच्या करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि 3,000 रुपयाच्या साहित्यात 20,000 रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यातनं मला 20,000 रुपये मिळाले इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना 1,500 म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाती धुणं भांडी करती झाडू पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहती गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या 1,500ची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेतच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो